तर काहीही चुकीचं केलेलं नाही असं पार्थनं आपल्याला सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. तर अहवाल अधिकृतपणे समोर आलेला नाही, जर तरच्या बातम्या आहेत, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. विधानसभेमध्ये हा विषय सरकारला जाब विचारू आम्ही या विषयावरून, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला, आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला. आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू. माझा विश्वास आणि अपेक्षा, माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही. एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा. बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही. या जरतरच्या बातम्या आहेत आणि सूत्रांच्या बातम्या आहेत. पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात, एवढंच मी सांगू इच्छितो. जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही, हे नंतर पाहू. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जाब विचारू, कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही. त्याला मोठमोठ्यांचा जबरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे हे घडलेला प्रकार आहे. दरम्यान या संदर्भामध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय म्हटलंय आपण बघूया. या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यात येईल. पण पार्थ पवार यांना क्लीन चिट ही राजकीय उद्देशाने दिली गेली असा विरोधकांचा आरोप आहे. अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्थ पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल. या संदर्भात लोकांच्या मागणीनुसार समितीचं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि समितीने अहवाल दिल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.